जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्वमोसमी वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यात देवळा तालुक्यातील उमराणे येथील अनुप पवार यांचे कांदा शेडचे नुकसान झाले, तर शेड कोसळून देवीदास आहेर यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली। पालकमंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी तातडीने पंचनामा करून मदत पोहोचवण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत। यावेळी भुसे म्हणाले की खचून जाऊ नका, शेतकऱ्यांसोबत सरकार खंबीरपणे उभे आहे। नैसर्गिक आपत्तीचा सामना करू यंत्रणेला सूचना दिली असून लवकरात लवकर मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल। वादळाचा अंदाज घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील भुसे यांनी केले। शासकीय यंत्रणेला देखील सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत। उमराणे येथील कांदा शेड कोसळून देवीदास भाऊराव आहेर वय 40 राहणार तिसगाव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर गायत्री सूरज दिवरे वय 22 व अभय अजय दिवरे वय 3.5 वर्ष हे जखमी आहे। या वादळात उमराणे येथे बहुतांश कांदा शेड व घराचे नुकसान झाले आहे। या घटनेचे तातडीने पंचनामे करण्याची सूचना मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। दरम्यान उमराणे व तिसगाव परिसरात रविवारी दुपारी झालेल्या वादळामुळे जीवितहानी आणि अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आर्थिक नुकसान झाले असून मुंबई आग्रा महामार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली। यात वीज पुरवठा खंडित झाला आहे। प्रशासनाला यंत्रणा राबवून तातडीने वीज पुरवठा तसेच सर्व पूर्ववत करण्याची सूचना मंत्री भुसे यांनी दिली आहे। प्रशासकीय यंत्रणेसह आज मंत्री भुसे यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानीची पाहणी केली। या घटनेत तिसगाव येथील 2 व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे। या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले। काल झालेल्या वादळी पावसामुळे उमराणे येथील अनुप पवार यांचे कांदा शेडचे नुकसान झाले, तर देवीदास आहेर यांचे निधन झाल्यास परिसरात शोककळा पसरली आहे। घटनास्थळी पालकमंत्री दादाजी यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर हे देखील उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।